नेहमीच आपण गाजराची भाजी किंवा गाजराचा हलवा ठरलेला करत असतो आणि सीझन संपायच्या आत नक्की ही रेसिपी ट्राय करायची म्हणजे गाजराची रसमलाई। यासाठी मी पाव किलो गाजर बारीक कट करून मिक्सरच्या जारमधून पहिला फिरवून घेतले। त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये 1 वाटीभर दूध घालून परत पूर्ण बारीक पेस्ट होईपर्यंत हे मिश्रण फिरवून घ्यायचं। त्यानंतर अर्ध वाटी हे मिश्रण आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहे आणि एका कढईत गॅस चालू न करता इथे 2 ते 3 चमचे तूप घेऊन त्यामध्ये अर्धा वाटी रवा घालायचा। त्यामध्ये जे आपण मिक्सरमधून गाजर फिरवून घेतले होते ते सगळे त्यामध्ये घालून घ्यायचे आणि त्यानंतर अर्धी वाटी साखर घालायची। हे मिश्रण पूर्ण एकत्र करून घ्यायचं। यामध्ये अर्धा वाटी रव्यासाठी 1 वाटी दूध सुद्धा मिक्स करायचे। हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि मगच गॅस चालू करायचा, नसेल तर ह्याच्या गुठळ्या होण्याच्या शक्यता असतात। गॅस चालू केल्यानंतर यामध्ये थोडंसं रंग येण्यासाठी तुम्ही खायचा कलरसुद्धा फूड कलर जो असतो तो वापरू शकता आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून पूर्ण घट्ट करून घ्यायचं। आणि एकीकडे 1 ग्लास दूध घेतलं होतं मी आणि ते 1 ग्लास दूध अर्धा ग्लास होईपर्यंत आटवून घेतलं होतं। त्यानंतर त्यामध्ये जे आपण वाटीभर बाजूला काढून ठेवलं होतं गाजराचे मिश्रण ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, ज्यामुळे दुधाला घट्टपणा येतो। आणि एकीकडे ते ठेवून दुसरीकडे जाळीला थोडंसं तूप स्प्रेड करून जे आपण मिश्रण होतं ते गार करून घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे, जे की आपल्याला त्या दुधात टाकण्यासाठी लागणार आहे। आणि हे व्यवस्थित स्टीम करून घ्यायचे। स्टीम साधारणतः 2 ते 3 मिनिटं स्टीमवलेले हे सर्व गोळे थंड होऊन मगच रसमलाईत टाकायचे। रसमलाईत परत तुम्ही गार्निशिंगसाठी ड्रायफ्रुट्स, थोडे केशर आणि वेलची पूड टाकायचे आणि 2 ते 3 मिनिट गॅस चालू ठेवून हे सगळे गोळे वाफवून घ्यायचे परत त्यामध्ये आणि 15 ते 20 मिनिट हे झाकून ठेवायचं। सगळा पाक रसमलाई त्यामध्ये त्या गोळ्यांमध्ये उतरतो आणि खायला एकदम रसरशीत खूप छान लागतात। फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा भन्नाट चवीला लागते। जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू नवीन रेसिपीसह। बाय बाय।